नमस्कार, मी सचिन. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. आरक्षणासाठी आझाद मैदानात नंदी समाज बांधवांचा एल्गार. आरक्षण न दिल्यास निवडणुकीत सरकारला सत्ता पालटाचा इशारा. जनाधिकार पार्टी लढवणार महाराष्ट्रात लोकसभेच्या सर्व जागा. पक्षाध्यक्ष माजी कॅबिनेट मंत्री बाबूसिंग कुशावाहा यांची घोषणा. बीड नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांचे थकीत वेतनासाठी एसटी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानात आंदोलन. बाबासाहेब पुरंदरेंना पद्मविभूषण घेऊ देणार नाही, संभाजी ब्रिगेडचा केंद्र सरकारला इशारा. आणि मुंबई क्रिकेट असोसिएशन फॉर द डिसेबलच्या 29व्या आंतर मुंबई दिव्यांग क्रिकेट स्पर्धा 2019 अजित वाडेकर स्मृती चषकाचं रेखा वाडेकर यांच्या हस्ते उद्घाटन. शहरी हिवताप योजनेच्या अंतर्गत बीड नगर परिषदेमध्ये काम करणारे हिवताप कर्मचाऱ्यांचे मागील वर्षभरापासूनचा पगार थकीत आहे. त्याचप्रमाणे त्यांचे निवृत्ती वेतनाचे पैसे कोणत्या खात्यात जमा होत आहेत याबाबत देखील संभ्रम आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना ताबडतोब थकीत वेतन मिळावे या मागणीकरिता महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघातर्फे मुंबईत आंदोलन छेडण्यात आले. महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या नेतृत्वाखाली बीड नगर परिषदेच्या हिवताप कर्मचाऱ्यांनी आरोग्य खाते आणि नगर परिषदेच्या मनमानी कारभाराच्या विरोधात आंदोलन छेडले. शहरी हिवताप योजनेच्या अंतर्गत हे कर्मचारी कार्यरत असून ते प्रामाणिकपणे आपले काम करतायत, मात्र त्यांना मागील वर्षभरापासून वेतनच मिळालेलं नाही. शहरी हिवताप योजना नगर परिषद बीड 1979 पासून कर्मचारी काम करत आहेत. आज 2012 ते 2018 पर्यंत आम्ही अनेक वेळा त्यांना मागणी केली की आमचे शासनाकडून ग्रँट येऊन सुद्धा ते चुकीचे प्रस्ताव पाठवतात. चुकीचे प्रस्ताव पाठवल्यानंतर ते काय करतात, त्याच्यात आमचे 2 महिने निघून जातात. 2 महिने निघून गेले की प्रस्ताव पाठवतात, गपचूप ग्रँट घेऊन जातात, पैसे ते खातात, वाटपच कर्मचाऱ्याला करत नाहीत. आज रिटायरमेंट होऊन कर्मचारी 2014 पासून जवळजवळ 40 कर्मचारी रिटायर झाले. 2014 पासून हे कुणालाही 10 रुपये सुद्धा त्यांनी दिलेले नाही. 12 महिन्यांचं थकीत वेतन मिळावे, वेतन निश्चित स्वरूपात दरमहा मिळावे, CPS रक्कम कोणत्या खात्यामध्ये जमा होते याची माहिती मिळावी, कर्मचाऱ्यांचे CPS खाते खोलण्यात यावे आणि कालबद्ध पदोन्नती मिळावी या प्रमुख मागण्यांसाठी महासंघाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस ST गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडण्यात आले. या ठिकाणी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या माध्यमातून नगर परिषद बीड अंतर्गत कार्यरत असणारे जिल्हा म्हणजे हिवताप कर्मचारी जे कायमस्वरूपी महाराष्ट्र राज्य सार्वजनिक आरोग्य मंत्रालयाच्या आधिपत्याखाली आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये अशा 14 नगर परिषदा आहेत की ज्याच्यामध्ये महाराष्ट्र आरोग्य सार्वजनिक आरोग्याच्या आधिपत्याखाली हे सर्व कर्मचारी आहेत. बीड नगर परिषदमध्ये वर्क करत असताना की संपूर्ण ह्याच्यामध्ये नगर परिषदेच्या अंतर्गत यांची आस्थापना दिलेली असते, मात्र वेतन व भत्ते संपूर्ण सार्वजनिक आरोग्य मंत्रालयाकडून जॉईंट डायरेक्टर पुणे यांच्याकडून दिले. आणि बीड नगर परिषदमध्ये 40 कर्मचारी कार्यरत आहेत आणि यांच्या पगाराची वेतनाची वारंवार असलीच बोंब असते की कधी कधी 1.5-2 वर्ष यांचा पगार होत नाही. या बाबतीमध्ये आम्ही 2012-13 पासून हमेशा या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे. कलेक्टरकडे आंदोलन केलेलं आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा वारंवार COना अशी कल्पना दिलेली आहे, मात्र CO हे मनमानी कारभार करतात, कसल्याही प्रकारचं ते ऐकून घेत नाहीत आणि माझा आणि तुमचा काही संबंध नाहीत म्हणतात. ही मागणी केलेली आहे की यांचे खाते कोणते आहेत, यांच्या 10% रक्कम जी कपात होती ती त्यांच्या खात्यावर गेलेली पाहिजे. मात्र नगर परिषदचे CO तिथले अधिकारी हे कसल्याही प्रकारचं ऐकून घेत नाहीत. माझा तुमचा काही संबंध नाही. जॉईंट डायरेक्टर पुणे यांच्याकडे आंदोलन केलं असतं, त्यांनी जेवढे भत्ते वेतन व भत्ते पाठवलेले आहेत, वेतनाच्या अतिरिक्त काही रक्कम पाठवलेली, त्या रकमेचा सुद्धा हिशोब नगर परिषद कधीही देत नाही. कारण फक्त वेतनापोटी जेवढी रक्कम खर्च होते, शिल्लक राहिलेली रक्कम कुठे जाते हा गेल्या 10 वर्षापासूनचा घोळ आहे. ते आरोग्य मंत्रालय वारंवार हे हात झटकून मोकळं होते आणि मग जर समजा की आरोग्य मंत्रालयाची जबाबदारी आहे, त्याच्यामुळे की त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही आमच्याकडे उपोषण न करता तुम्ही मुंबईला जा आणि तुमच्या आरोग्य खात्याच्या विरोधात आंदोलन करा. म्हणून हे सर्व मंडळी नगर परिषद बीडवरून आझाद मैदानावर आलेली आहे आणि आरोग्य खात्याच्या विरोधामध्ये हे आंदोलन चालू आहे. आपल्या थकीत वेतनासाठी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारलं आहे, मात्र जोपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हे आझाद मैदान आम्ही सोडणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतलाय. मागण्या पूर्ण यांना कराव्याच लागतील ना. आमची पहिली चौकशी, आमची मागणी जी आहे
की गेल्या 10 वर्षापासून जॉईंट डायरेक्टर पुणे ह्यांनी जेवढं वेतन पाठवलेलं आहे नगर परिषदला, त्याचं वेतनापोटी किती खर्च झालेला आहे, पेन्शनरसाठी किती गेलेला आहे, शिल्लक किती आहे, ते कोणाच्या खात्यावर आहे. कारण त्याचा हिशोब वारंवार मागितलं तर ते नगर परिषदचा मुख्य अधिकारी नगर परिषदचे हिशोब देत नाहीत. आणि त्याच्यामुळे जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत बसतील. नाहीतरी पगार नाही असल्यामुळे लेकरं बाळ उपाशी मारतात त्या ठिकाणी, येथे उपाशी मारतील आरोग्य खात्याच्या नावाने भोकून. दुसरं काय करणार आहे. आणि जोपर्यंत त्याचे वेतन व भत्त्याचा निर्णय होत नाही तोपर्यंत या ठिकाणी ते उठणार नाही. कॅमेरामॅन शैलेश करंडेसह पल्लवी केदारे, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.